नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या पर्टिक्युलर व्हिडिओमध्ये आपण तुमच्या येणाऱ्या सीएडी एक्झामसाठी Moodleवरती कसं सबमिशन करायचं हे पाहणार आहे. सगळ्यात पहिला तुम्ही गुगलवरती हे ॲड्रेस तुम्हाला कॉपी पेस्ट करावं लागेल, जिथं तुम्ही होम वारणा Moodleवरती जा. एंटर केलं मी. एंटर केल्यानंतर तुम्हाला लॉग इनचं पेज दिसेल. लॉग इनच्या पेज नंतर लॉग इन करा. तुमचे जे काही लॉग इन क्रेडेन्शियल्स असतील, युजर नेम आणि पासवर्ड. इथं माझा मी युजर नेम आणि पासवर्ड सेव्ह केलाय, त्याने मी लॉग इन करतो. आता मी लॉग इन केलं. लॉग इन केल्यानंतर तुम्हाला हे असं वेब पेज दिसेल. ते दिसल्यानंतर मग तुम्ही माय कोर्सेसमध्ये जा आणि माय कोर्सेसमध्ये जाऊन तुम्हाला एक्झामच्या दिवशी एक असं टेम्पलेट दिसेल, जिथं सीएडी एक्झाम असं काहीतरी लिहिलेलं असेल. त्या टेम्पलेटमध्ये तुम्हाला जावं लागेल. सीएडी ISE1 एक्झाम असं टेम्पलेट तुम्हाला दिसेल, बाकी काही दिसणार नाही, फक्त एकच टेम्पलेट दिसेल. त्या टेम्पलेटवरती मी आता क्लिक केलं. क्लिक केल्यानंतर मग तुम्हाला एकूण 2 गोष्टी समोर दिसतील. पहिलं, ISE1 साठी जी DWG फाईलमध्ये आपण ड्रॉ करायचं आहे त्याचं टेम्पलेट तुम्हाला दिसेल, ते तुम्हाला डाउनलोड करावं लागेल. आणि फायनली एक्झाम झाल्यानंतर मग केलेलं ड्रॉइंग, बनवलेलं ड्रॉइंग हे सबमिट करण्यासाठी ते कसं सबमिशन करायचं हे सबमिशन तुम्हाला इथून करावं लागेल. सगळ्यात पहिला तुम्ही फाईल डाउनलोड करा. DWG फाईल जी आहे ती डाउनलोड करा. सो डाउनलोड करण्यासाठी मी हा ग्रीन कलर जो दिसतो किंवा इथं जे ISE1 जे लिहिलेलं आहे इथं मी आलो आणि क्लिक केलं. सो क्लिक केल्यानंतर इथं डाउनलोड्समध्ये तुम्हाला ते कीप असा एक मेसेज तर डिस्प्ले होईल. कीप वरती क्लिक करा. क्लिक केल्यानंतर ती फाईल डाउनलोड होईल. डाउनलोड झाल्यानंतर इथं शो इन फोल्डर जिथं आहे तिथं क्लिक करा. आता क्लिक केल्यानंतर सगळ्यात पहिला डेट मॉडिफाईड जे आहे, डेट मॉडिफाईड, इथं डेट मॉडिफाईड वरती क्लिक करा. पुन्हा एकदा क्लिक करा. क्लिक केल्यानंतर लेटेस्ट फाईल जी डाउनलोड झालेली आहे त्या फाईलला मी आता रिनेम करतोय. रिनेम करण्यासाठी मी राईट क्लिक करून त्याला इथं येऊन रिनेम करतोय. सो रिनेम केलं आणि रिनेम करून तुमचा जो GRN नंबर असेल, GRN नंबर जो आहे, GRN नंबर तो तुम्हाला इथं रिनेम करावा लागेल. ते GRN नंबरचं नाव तुम्हाला द्यावं लागेल. GRN नंबर अंडरस्कोर मी तुमचा जो रोल नंबर आहे, सपोज रोल नंबर माझा 888 आहे, तर पहिल्यांदा असेल तुमचा GRN नंबर आणि त्याच्यानंतर तुमचा जो रोल नंबर असेल तो अंडरस्कोर करून मी मेन्शन केलेला आहे. आता बेसिकली ही फाईल डाउनलोड्समध्ये आहे. तुम्ही डाउनलोड्समध्येच त्या फाईलमध्ये काम करू शकता. डबल क्लिक करून मी ती फाईल आता ओपन करतोय. फाईल ओपन व्हायला थोडा वेळ घेईल ते. आता ही फाईल ओपन झाल्यानंतर समोर तुम्हाला दिसतायत. थोडासा वेळ घेईल ते. ओके. सो हे टेम्पलेट तुम्हाला समोर दिसतायत. इथं खालती टायटल ब्लॉक दिसतोय. हा टायटल ब्लॉक दिसतोय. ह्या टायटल ब्लॉकमध्ये सुद्धा तुम्हाला तुमचं नाव, तुमचा रोल नंबर, तुमचा क्लास, डिव्हिजन हे सगळं काय करायचं आहे, टाईप करायचं आहे टेक्स्ट कमांडचा उपयोग करून. सो हे डिटेल्स तुम्ही दोन्ही शीट जे आहेत त्या 2 शीट्समध्ये सगळे तुम्ही टाईप करून घ्याल, फिल करून घ्याल. आता फॉर एक्झाम्पल मी सिम्पल, तुम्ही पेपर सॉल्व्ह करत असताना सगळे ड्रॉइंग्स इथं ड्रॉ कराल. मी जस्ट फॉर अंडरस्टँडिंग मी इथं एक सपोज असा एक रेक्टँगल ड्रॉ करतो आणि तो ड्रॉ केल्यानंतर मी आता Ctrl+S करतो. Ctrl+S करून मी त्या फाईलला सेव्ह केलेला आहे. सो Ctrl+S करून मी त्या फाईलला सेव्ह करतो. इव्हन इथून तुम्ही जाऊन ज्यावेळी फाईल क्लोज कराल त्यावेळी सुद्धा मेसेज डिस्प्ले होईल की ती फाईल तुम्हाला सेव्ह करायची आहे का. पुन्हा एकदा दाखवतो. मी समोर त्या फाईलमध्ये आलो. GRN 888 नावाची ती फाईल होती. सो त्या फाईलमध्ये आल्यानंतर सपोज मी इथं पुन्हा एकदा एक रेक्टँगल ड्रॉ करतो. असा एक रेक्टँगल ड्रॉ केला आणि आता तो ड्रॉ करून झाल्यानंतर जर मी फाईल क्लोज करायचा प्रयत्न केला तर मेसेज डिस्प्ले होतो की तुम्हाला ही फाईल सेव्ह करायची आहे का. सेव्ह करायची असेल तर मी येस वरती आता क्लिक केलं. ओके. तर ती फाईल आता सेव्ह झालेली आहे. ही फाईल आता डाउनलोड्स फोल्डरमध्ये आहे. हिथून ही फाईल तुम्हाला Moodleवरती अपलोड करायची आहे. एक तर ही फाईल तुम्ही इथंच डाउनलोड फोल्डरमध्ये ठेवू शकता किंवा त्या फाईलला तुम्ही कट करून तुम्हाला ज्या फोल्डरमध्ये पाहिजे तिथं तिला घेऊ शकता. सपोज ही फाईल मला डेस्कटॉपला पाहिजे असेल तर मी राईट क्लिक करून कट करतो या फाईलला. कट करून मी इथं डेस्कटॉपला घेऊन येतोय आणि डेस्कटॉपला घेऊन येऊन मी परत राईट क्लिक करून इथं पेस्ट करतोय त्या फाईलला. ओके. तर ती फाईल तुम्ही
आयदर डेस्कटॉपला ठेवू शकता किंवा डाउनलोड्स फोल्डरमध्ये ठेवू शकता. तुम्हाला जिथं ते योग्य वाटतं आणि जिथून तुम्ही तिला प्रॉपरली ऍक्सेस करू शकाल अशा ठिकाणी त्याला प्लेस करा. आयदर डेस्कटॉपवरती ठेवा किंवा आयदर डाउनलोडच्या फोल्डरमध्ये त्याला ठेवा. ठीक आहे. आता मी परत मोडलवरती येतो आणि मोडलवरती ती फाईल जी आपण सॉल्व्ह केलेली आहे, ज्याच्यामध्ये ड्रॉइंग ड्रॉ केलेली आहे, ती मोडलवरती कशी सबमिट करायची हे थोडक्यात दाखवतो. हा, सो फाईल सबमिट करण्यासाठी मी काय केलं, ISE1 इथं जे रेड कलरमध्ये आता मला दिसतं त्याच्यावरती मी क्लिक केलं. आता क्लिक केल्यानंतर पुन्हा एकदा मी क्लिक करतो, इथं मी क्लिक करतो, क्लिक केलं. क्लिक केल्यानंतर आता हे माझं फॅकल्टी लॉग इन आहे. तुम्हाला विंडो कसा अपेअर होईल हे समजण्यासाठी मी फक्त इथं येतो आणि माझा रोल चेंज करतो, जेणेकरून तुम्हाला समोर ते असं दिसेल. ज्यावेळी तुम्हाला फाईल सबमिट करायची आहे त्यावेळी ऍड सबमिशन असं तुम्हाला ऑप्शन दिसेल, ऍड सबमिशन. तिथं मला ती फाईल काय करायची आहे, सबमिट करायची आहे. सो फाईल सबमिट करण्यासाठी मी ऍड सबमिशन वरती क्लिक केलं. ऍड सबमिशन वरती क्लिक केल्यानंतर इथं ऍड आणि इथं क्रिएट फोल्डर म्हणून ऑप्शन आहे, त्यातला हा पहिला ऑप्शन ऍड फाईल, तिथं मी गेलो. ऍड फाईल नंतर अपलोड फाईलमध्ये चूज फाईलमध्ये गेलो आणि चूज फाईल नंतर आता ती फाईल मगाशी मी डेस्कटॉप वरती ठेवली होती कट पेस्ट करून, हा, किंवा इथं मे बी तुमची डाउनलोडमध्ये सुद्धा ती फाईल असेल. फाईल कुठं लोकेट केलं ते व्यवस्थित बघा. मी आता फाईल मगाशी डेस्कटॉप वरती ठेवली होती आणि डेस्कटॉप वरती नाव दिलं होतं मी GRN नंबर जो तुमचा असेल तो अंडरस्कोर तुमचा जो रोल नंबर आहे तो. सो GRN अंडरस्कोर 888 ही ती फाईल आहे. त्या फाईलवरती मी क्लिक केलं आणि क्लिक करून आता मी ओपन केलं. ओके. आता ओपन केल्यानंतर इथं तुम्हाला ते कळेल की चूज फाईलच्या शेजारी इथं तुम्हाला त्या फाईलचं जे नाव तुम्ही दिलं होतं GRN अंडरस्कोर 888 ते तिथं डिस्प्ले होईल. ते दिसल्यानंतर मग इथं अपलोड दिस फाईल जे आहे तिथं क्लिक करा. ते क्लिक केल्यानंतर पुन्हा मग इथं सेव्ह चेंजेस म्हणून दिसतंय, सेव्ह चेंजेस. इथं फाईल ती अपलोड झालेली आहे आणि आता इथं सेव्ह चेंजेस जिथं दिसतं तिथं क्लिक करा. हा, आता क्लिक केल्यानंतर बघा इथं व्यवस्थित जर तुम्ही बघितलं सबमिशन स्टेटस दाखवतं आपल्याला सबमिटेड फाईल फॉर ग्रेडिंग. हा, तर हे डिस्प्ले झालं पाहिजे. सबमिटेड फाईल फॉर ग्रेडिंग, सबमिटेड फॉर ग्रेडिंग म्हणजे तुमची ती फाईल सबमिट झालेली आहे. हा, इथं त्या फाईलचं नाव दिसतं आणि ती फाईल तुम्ही किती तारखेला किती वाजता सबमिट केली हे तुम्हाला तिथं दिसेल. हा, सबमिट केलेली फाईल जर तुम्हाला एडिट करायची असेल किंवा ती फाईल जर तुम्हाला रिमूव्ह करायची असेल तर तुम्ही रिमूव्ह सबमिशन करू शकता. हा, सो रिमूव्ह सबमिशन करण्यासाठी समजा मला परत फाईल रिप्लेस करायची आहे, चुकीची फाईल चुकून अपलोड झालेली आहे, तर रिमूव्ह सबमिशन वरती तुम्हाला क्लिक करावं लागेल. हा, आणि इथं येऊन तुम्हाला कंटिन्यू म्हणावं लागेल, बरोबर. आणि पुन्हा करेक्टेड फाईल सबमिट करायची असेल तर ऍड सबमिशन वरती क्लिक करून पुन्हा फाईल्स मध्ये येऊन मग तुम्हाला जी एक्झॅक्टली फाईल घ्यायची होती, सपोज ही डेस्कटॉपवरची हीच फाईल घेतो मी, पुन्हा ती फाईल घेऊन मग पुन्हा काय करावं लागेल, तुम्हाला ओपन करावं लागेल. त्याच्यानंतर अपलोड दिस फाईल वरती क्लिक करावं लागेल. त्याच्यानंतर सेव्ह चेंजेस वरती क्लिक करावं लागेल. इथं बघा आता पुन्हा एडिट सबमिशन आणि रिमूव्ह सबमिशन असा ऑप्शन दिसतो. पण बेसिकली ह्या तुमच्या CAD एक्झामसाठी आपण हा रिमूव्ह सबमिशनचा ऑप्शन ठेवणार नाहीये. हा, फक्त आणि फक्त तुम्ही वन टाइम सबमिशन करू शकता. त्यामुळे फाईल सबमिट करत असताना अतिशय विचारपूर्वक करा. ठीक आहे. सो एडिट सबमिशन किंवा रिमूव्ह सबमिशन ऑप्शन तुम्हाला डिस्प्ले होणार नाही. माझं फॅकल्टी लॉग इन आहे त्यामुळे ते तसं दिसतं. पण तुमच्या लॉग इनसाठी, पर्टिक्युलर स्टुडंट लॉग इनसाठी तुम्ही तुमची ऑटोकॅडची फाईल फक्त एकदा आणि एकदाच सबमिट करू शकता, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. इथं सबमिटेड फॉर ग्रेडिंग असं दिसलं पाहिजेत आणि इथं तुमचं फाईलचं नाव दिसेल आणि ती फाईल तुम्ही किती तारखेला आणि किती वाजता सबमिट केली हे तुम्हाला दिसेल. ठीक आहे. सो अशा पद्धतीनं मोडलवरती फाईल कशी सबमिट करायची हे मी अतिशय सोप्या पद्धतीनं शुद्ध मराठीमध्ये इथं सांगितलेलं आहे. चालेल, थँक्यू.